पदार्थ आहेत तर ते स्वप्नस्थ पदार्थ सत्य आहेत. म्हणजे स्वप्नामध्ये जे आपल्याला प्रतीतीला येणारे जे पदार्थ आहेत तर ते सत्य मानले पाहिजेत असा शिष्याचा आग्रह आहे. त्याच्यासाठी दोन कारणं सांगितली. कारण ते स्मृती ज्ञानाचे विषय आहेत असं सांगितलं, आणि जर ते मान्य नसेल तर दुसरं एक कारण सांगितलं की स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीर ह्या स्थूल शरीराला सोडून बाहेरच्या जागृतीमध्ये जे पदार्थ सत्य आहेत त्याच पदार्थांना पाहतं, म्हणून ते पदार्थ सत्य आहेत असं माना. तर या ठिकाणी पहिल्यांदा स्मृती ज्ञानाचं खंडन केलं. स्वप्नातले पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय नाहीत. त्या स्मृती ज्ञानासाठी फक्त काय पाहिजे, पूर्व ज्ञानजन्य संस्कारापासून जे ज्ञान होतं त्याला स्मृती ज्ञान असं म्हणतात. आणि जे पूर्वीचं संस्कार अधिक आता वृत्तीचा विषयांशी संबंध याच्यापासून जे ज्ञान होतं त्याला अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. आपलं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. केवळ वृत्तीचा आणि विषयाचा संबंध होऊन जे ज्ञान होतं त्याला अभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. तेव्हा हे जे स्वप्नस्थ पदार्थाचं होणारं ज्ञान तर हे अभिज्ञा प्रत्यक्ष किंवा आपलं या ठिकाणी प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष असं त्याला म्हणता येणार नाही. ते जे ज्ञान आहे केवळ पूर्व संस्कारापासून झालं पाहिजे तसंच दिसत नसून या ठिकाणी स्वप्नस्थ विषय जे आहेत ते सन्मुख असतात. हे सर्वात प्रबल दूषण आहे असं सांगितलं की स्वप्नामध्ये जे पदार्थांचं ज्ञान होतं ते पदार्थाची वृत्तीचा संबंध होतो त्याच्यामध्ये, आणि पदार्थाची वृत्तीचा संबंध होतो, आणि स्मृती ज्ञानामध्ये पदार्थाचा वृत्तीशी साक्षात संबंध होत नाही इंद्रियद्वारा. बरोबर ना. स्मृती ज्ञानाचा विषय हा सन्मुख नसतो आणि तो स्वप्नातल्या पदार्थ हे सन्मुख असतात, त्यामुळे त्याला स्मृती ज्ञान म्हणता येणार नाही. आता राहिलं की सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला सोडून बाहेर जातं, तर ते म्हणतात स्वप्नामध्ये जर सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला सोडून गेलं तर स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीराचा प्रवेश, स्थूल शरीरामध्ये सूक्ष्म शरीराचा प्रवेश याला जन्म म्हणतात, आणि सूक्ष्म शरीराने स्थूल शरीराला सोडणं याला मरण असं म्हणतात. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीराला सोडून बाहेर जातं त्यावेळेला हे शरीर प्रेतरूप, अमंगल, प्राणरहित असं व्हायला पाहिजे, परंतु त्याचे श्वासोच्छ्वासादिक चालू असतात आणि त्याचे शरीर अमंगल किंवा प्रेतरूप आहे असं कोणी म्हणत नाही. त्यामुळे हे व्यवहाराच्या किंवा अनुभवाच्या विरुद्ध आहे असं जेव्हा गुरुजी सांगतात तेव्हा त्या शिष्याने दुसऱ्या प्रकाराने आपल्या मताचं मंडन करण्याचा प्रयत्न केला, आणि तो असा केला की बरोबरच आहे, तुम्ही म्हणता शरीर प्रेतरूप होईल, अमंगल होईल. अमंगल होत नाही. त्याचं कारण सूक्ष्म शरीराचे घटक किती आहेत तर मन, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रिय, पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिय अशा 17 तत्वाचं हे सूक्ष्म शरीर, लिंग शरीर किंवा वासनात्मक शरीर आहे. तर हे शरीरामधले फक्त पंच ज्ञानेंद्रिय आणि मन आणि बुद्धी एवढेच घटक जे आहेत तेवढे बाहेर जातात, प्राण बाहेर जात नाही. बरं, प्राण बाहेर गेलाही तरी सुद्धा प्राणाचा काही उपयोग नाही, कारण प्राण जड आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, त्याला स्वतःचंही ज्ञान नाही आणि इतरांचंही ज्ञान नाही. ज्ञानाची साधनं जी आहेत ती ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण तेवढेच बाहेर जातात आणि त्या पदार्थांचं ज्ञान करून घेतात. त्यामुळं शरीराला अमंगलत्व प्राप्त होत नाही असं त्यांनी सांगितलं, शिष्यांनी सांगितलं. त्यामुळं जरी एखादा मनुष्य स्वप्नामध्ये गेला तरी सुद्धा त्याचं शरीर जरी लिंग शरीर म्हणजे या ठिकाणी फक्त अंतःकरण आणि पंचज्ञानेंद्रिय बाहेर जरी गेली तरी बाकीचं शरीर त्या ठिकाणी असतं आणि श्वासोच्छ्वास चालू असतात, त्यामुळे त्याला प्रेतरूपता प्राप्त होत नाही. त्यामुळे त्या शरीराचं दहनादिकांपासून संरक्षण होतं. लोक ते शरीर जाळत नाही लगेच. अशा प्रकारचं याची कारण मीमांसा त्यांनी सांगितली. पण काही म्हणा तुम्ही, ते पदार्थ सत्यच आहे आणि हे सूक्ष्म शरीर सोडून स्थूल शरीराला सोडून बाहेर जाऊनच त्या पदार्थांना पाहतं, ते पदार्थ बाहेर सत्यच आहेत असं त्यांनी समर्थन केलं. तेव्हा त्याचं जे काही शंकेचं निराकरण आहे त्याचं म्हणणंच आहे. आणि जर याच्यापेक्षा वेगळं काही असेल तर तुम्ही सांगा, माझ्या समजुतीत काही घोटाळा असेल तर ती समजूत तुम्ही माझी यथार्थ करून द्या असं तो म्हणतो. त्याला आता श्री गुरु सांगतात. त्यांनी त्याचं विधान असं आहे की अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय
बाहेर गिरी समुद्राधिक पदार्थांपर्यंत जातात, त्यांना पाहतात आणि परत त्या स्थूल शरीरामध्ये येतात. मग बाह्य पदार्थ काय आहेत? सत्य आहेत असं त्यांनी सांगितलं. तेव्हा श्री गुरु आता म्हणतात, हेही म्हणणे बरोबर नाही, कारण स्थूल सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे. प्राणरहित पाहतात, शरीराचे दहन करतात, स्पर्श झाला तर स्नान करतात, म्हणून स्थूल शरीराचे सार प्राण आहे. आता त्याच्या म्हणण्याचं खंडन करतात की हेही म्हणणे बरोबर नाही, तुझं म्हणणं योग्य नाही. का? तर कारण स्थूल सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे. तो काय म्हणतो? प्राण बाहेर जात नाही, प्राण याच शरीरात राहतो आणि फक्त सूक्ष्म शरीरामध्ये असणारे अंतःकरण किंवा मन, बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिय बाहेर जातात. परंतु स्थूल शरीर असलं, पंचमहाभूतांचं हे जे 3.5 हाताचं बाहेर असणारं हे जे हस्त, कर वगैरे किंवा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांनी त्यांच्या समुदायाने युक्त असणारं हस्त, चरण, कर इत्यादी सगळे जे अवयव आहेत त्या अवयवांनी युक्त असणारं सूक्ष्म स्थूल शरीर किंवा त्याच्यामध्ये असणारे पंचज्ञानेंद्रियादी सूक्ष्म शरीर, ह्या सर्वांचा स्वामी कोण आहे? प्राण. तो काय म्हणतो? प्राण बाहेर जात नाही, नुसते इंद्रिय जातात. परंतु प्राण जर नसेल, प्राणाचं साह्य नसेल तर इंद्रिय सुद्धा बाहेर जाऊ शकणार नाही, कारण प्राण हा सर्वांचा स्वामी आहे. आणि याला प्रमाण म्हणून उपनिषदामध्ये आलेलं जे आख्यान आहे, एक आख्यायिका आहे, तर ती सांगतात श्री गुरु. हेही म्हणणे बरोबर नाही, कारण स्थूल सूक्ष्म संघातात सर्वांचा स्वामी प्राण आहे. प्राणरहित पाहतात, शरीराचे दहन करतात. सर्वांचा स्वामी कोण आहे? प्राण. जर प्राण शरीरात नसेल तर त्या शरीराचं लोक दहन, दफन असं करतात. स्पर्श झाला तर स्नान करतात. जर त्या प्रेताचा म्हणजे ज्या शरीरातून प्राणरहित असं जे शरीर आहे तर त्याला ते प्राण निघून गेल्यानंतर एक तर त्याचं दहन करतात, आणि कोणाला ज्याला धर्मशास्त्राचे संस्कार आहेत अशा पुरुषाचा जर त्या प्रेताशी संबंध झाला तर ते स्नान करतात. म्हणून स्थूल शरीराचे सार प्राण आहे. म्हणजे आता स्थूल शरीराला किंमत कुठपर्यंत आहे, त्याचं सार काय आहे? तर प्राण हे त्या स्थूल शरीराचं सार आहे. तसं सूक्ष्म शरीराचं देखील सार काय आहे? प्राणच आहे. स्थूल शरीराचे सार प्राण आहे. सूक्ष्म शरीरामध्येही प्राण प्रधान आहे. सूक्ष्म शरीरामध्ये पंचप्राण जेव्हा आपण म्हणतो त्याचंच प्राधान्य आहे. म्हणजे सूक्ष्म शरीराचाही प्राण हा प्रधान अधिपती आहे, स्वामी आहे असं सांगतात. आपण जरी म्हणतो ना, या विचारसागरामध्ये दिलं नाही पण वृत्ती प्रभाकरामध्ये दिलेले, आज पण कधी सांगितले असेल, जेव्हा वृत्ती ज्ञानाची रीत पाहतो ना आपण, अंतःकरणाची वृत्ती बरोबर ना, नेत्रेंद्रियाद्वारा बाह्य पदार्थापर्यंत जाते, घटादी पदार्थापर्यंत जाते असं आपण म्हणतो. पण ही वृत्ती जी आहे ती घटादी पदार्थापर्यंत इंद्रियांच्या द्वारा जातेच कशी आहे की नाही? तर त्याचा वृत्ती प्रभाकरामध्ये लिहिलंय की त्याच्यासाठी प्राणाचं साह्य असणारी वृत्ती जाते. एखादा मनुष्य बेशुद्ध पडला तर त्याच्या प्राणाची विकृती झालेली असते. त्याला तुम्ही सांगितलं हा घट आहे पहा, त्याला कोणी लोक म्हणतात मला ओळखलं का? तो ओळखत नाही, आहे की नाही? त्याची अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाण्यासाठी जे प्राणाचं साह्य आहे, ते प्राणाचं साह्य जर नसेल तर त्या ठिकाणी वृत्तीला इंद्रियांच्या द्वारा पदार्थाचं ज्ञान होत नाही. म्हणून प्राणाचं साह्य घेतलेली अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा घटादी देशापर्यंत जाते, अशी प्रक्रिया वृत्ती प्रभाकरामध्ये सांगितलेली. म्हणजे याचाच अर्थ की प्राणाचं साह्य असलं, सूक्ष्म शरीरालाही प्राणाचं साह्य. मन आहे ना, एखादा मनुष्य जेव्हा आजारी असतो तर त्यावेळेला त्याचं मन कमकुवत होतं. मनाचं जी संकल्प शक्ती आहे तर ती शक्ती क्षीण होते. का? तर त्याचं प्राण विकल झालेले असतात. दमेकरी मनुष्य आहे, त्या दमेकरीला प्राणाचं साह्य नसतं. तर अशा वेळेला आपण सांगितलं आणि त्याला पुन्हा विचारलं, मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी सांगितलं, त्याला आठवण राहत नाही, लगेच स्मृतिशक्ती क्षीण होते. आपण सांगितलेला विषय त्याला समजत नाही. मेधाशक्ती, प्रज्ञाशक्ती, प्रतिभा, हे सर्वच्या सर्व ज्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत विविध, त्या विचिकित्सा, संशय, काही सगळ्याच वृत्ती त्याच्या क्षीण होतात. का? तर प्राणाचं साह्य नाही. म्हणून इथं सांगतात की स्थूल शरीरातला जसा प्राण हा सार आहे तसं सूक्ष्म शरीरामध्ये देखील प्राणच प्रधान आहे. सूक्ष्म शरीरामध्येही प्राण प्रधान आहे. प्राण आणि इंद्रिय यांच्यात परस्पर श्रेष्ठत्वाविषयी तंटा सुरू होऊन सर्व प्रजापतीकडे गेले आणि प्रजापतीची प्रार्थना करून आमच्यात श्रेष्ठ कोण याचा निर्णय सांगा असे म्हणाले.
आता एकदा प्राण आणि इंद्रिय यांच्यामध्ये स्पर्धा लागली. आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण? इंद्रिय म्हणाले की आम्ही श्रेष्ठ आहे आणि प्राण म्हणाले आम्ही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. पण ते म्हणे आपल्या सर्वांचा अधिपती असणारे जे प्रजापिता, तर त्याच्याकडे आपला प्रजापती, त्या प्रजापतीकडे ते सर्वजण गेले आणि आमच्यात श्रेष्ठ कोण? कारण तो प्रजापती आहे. म्हणून त्याला विचारलं की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय करून सांगा. हे कोणत्या उपनिषदामध्ये आहे? केन उपनिषदामध्ये आहे का? नाही, तैतरी नाही, बहुतेक केन उपनिषदामध्येच असेल. केन उपनिषद किंवा प्रश्नामध्ये पण असो, बहुतेक केन उपनिषदामध्ये. तर प्रजापतीची प्रार्थना करून आमच्यात श्रेष्ठ कोण याचा निर्णय सांगा असे म्हणाले. प्रजापतीने त्यांना एक युक्ती सांगितली की तुम्ही एका स्थूल शरीरात शिरा, मग एक एक बाहेर निघा. ज्याच्या निघण्याने शरीर अमंगल होऊन पडेल तो तुमच्यात श्रेष्ठ आहे असे समजा. त्या प्रजापतीने त्यांना सांगितलं की मी स्वतः कोण श्रेष्ठ हे निर्णय माझ्या मुखाने करण्याऐवजी तुमच्याच मुखाने याचा निर्णय होईल. फक्त तुमच्यात कोण श्रेष्ठ आहे यासाठी तुम्ही असं करा, तुम्ही सर्वजण एका स्थूल शरीराचा आश्रय घ्या आणि नंतर एक एक इंद्रिय क्रमाक्रमाने किंवा प्राण यांनी क्रमाक्रमाने बाहेर निघायचं आणि ज्या वेळेला त्या शरीरातून ज्याच्या बाहेर निघण्याने शरीर अमंगल किंवा प्रेतवत होऊ लागेल, असार होईल, त्याच वेळेला तो श्रेष्ठ आहे. ज्याच्या निघण्याने शरीर अमंगल होईल तर तो श्रेष्ठ आहे. आणि जर एखादा निघून गेला तरी सुद्धा त्या शरीराच्या व्यवहारामध्ये काही बदल झाला नाही, ते शरीर जिवंत राहिलं, तर याचा अर्थ ज्याच्या वाचून जिवंत शरीर राहू शकत नाही तो श्रेष्ठ आहे असं ठरवा. आणि जर ज्याच्या वाचून ते शरीराचं अस्तित्व सत्ता राहत असेल तर तो श्रेष्ठ नाही, तो कनिष्ठ आहे असं ठरवा आणि तुमच्याच मुखाने त्याचा निर्णय करा असं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी केले. नेत्रादी एक एक इंद्रिय निघाले असता अंधादी रूप शरीराची स्थिती कायम राहिली. पण प्राण निघून जाण्याचा उद्योग करू लागला तेव्हा शरीर पडू लागले. यावरून सर्वांनी निश्चय केला की सर्वांचा स्वामी प्राणच आहे. आता एक एक इंद्रिय निघून जायला लागलं. समजा कान निघून गेले म्हणजे कर्णेंद्रिय जे आहे त्या कर्णेंद्रियाने आपलं काम केलं नाही, त्या स्थूल शरीराच्या आश्रयाने असणाऱ्या ज्ञानेंद्रिय जे श्रोत्रेंद्रिय आहे, तर त्याच्यामुळे तो मनुष्य फक्त बहिरा झाला. नेत्राने कार्य केलं नाही, नेत्रेंद्रियाने शरीरातून प्रस्थान केलं तर त्याला फक्त काय झाला, तो आंधळा झाला. अशा एखादं स्पर्शनेंद्रिय गेलं तर फक्त त्याला त्वचा बधीर झाली, त्याला शीत उष्णाधिकांचं ज्ञान झालं नाही, पण त्याचं शरीर पडलं का? नाही. पण प्राण जेव्हा निघून गेला तेव्हा मात्र त्याचं शरीर पडवं लागलं, म्हणजे तो मृत्यूला प्राप्त झाला. म्हणून मग त्यांनी निश्चय केला. यावरून सर्वांनी निश्चय केला की सर्वांचा स्वामी प्राणच आहे. कारण त्यांना प्रजापतीनं सांगितलं होतं ज्याच्या जाण्याने शरीर प्रेतरूप होईल तो श्रेष्ठ. प्राणाच्या जाण्याने शरीर प्रेतरूप होऊ लागलं म्हणून त्यांनी सर्वांनी निर्णय केला की हा प्राणच आपल्यामध्ये श्रेष्ठ आहे, म्हणजे इंद्रियांपेक्षा प्राण हा श्रेष्ठ आहे असा निर्णय त्यांच्या मुखाने त्यांनीच केला, प्रजापतीनं सांगितलेल्या युक्तीच्या आधारे. यास्तव जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत इंद्रियाधिक त्याच्या जवळच राहतात. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय ही भूतांच्या सत्वगुणाचे कार्य आहेत. त्यांच्यात फक्त ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती प्राणात आहे. मरण समयी प्राणाच्या साह्याने लिंग शरीर स्थूलाचा त्याग करून लोकांतरात जाते. आता सांगतात जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच इंद्रियाधिक त्याच्या जवळच राहतात. त्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच इंद्रियाधिक त्या शरीरामध्ये राहतात. जर प्राण गेला की ते आपलं प्राण जेव्हा जातो त्याच वेळेला ही इंद्रिय देखील निघून जातात, म्हणजे सर्व प्राणाचं अनुसरण करतात, ती स्वतंत्र नाहीत, प्राणाचं त्यांना साह्य आहे असं सांगतात. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत इंद्रियाधिक त्याच्या जवळच राहतात. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय ही भूतांच्या सत्वगुणाचे कार्य आहेत. अंतःकरण किंवा ज्ञानेंद्रिय ही भूतांच्या सत्वगुणाचं कार्य आहे. कर्मेंद्रिय ही भूतांच्या रजोगुणाचं कार्य आहे, आपण पाहिलं पाठीमागं. आता त्यांच्यात फक्त ज्ञानशक्ती आहे, क्रियाशक्ती प्राणात आहे. ज्ञानेंद्रिय असो किंवा अंतःकरण असो, त्या अंतःकरण म्हणजे चतुष्ट आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. ते अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय यांच्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्य नाही. त्यांच्या ठिकाणी शक्ती कोणती आहे? फक्त ज्ञानशक्ती. क्रियाशक्ती त्यांच्या ठिकाणी नाही. ती क्रियाशक्ती कोणाच्या ठिकाणी? प्राणाच्या ठिकाणी आहे. क्रियाशक्ती प्राणात आहे. मरण समयी प्राणाच्या साह्याने लिंग शरीर स्थूलाचा त्याग करून लोकांतरात जाते. ज्या वेळेला ह्या स्थूल शरीराचा त्याग करून सूक्ष्म शरीर आपल्या भोग भोगण्यासाठी जेव्हा लोकांतराला जातं
त्यावेळेला लोकांतराला सूक्ष्म शरीर आणि पंचज्ञानेंद्रिय निघून जाऊ शकत नाही, कारण त्यांची ते काय पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य आहे. त्या सत्वात संजायते ज्ञान, त्यांच्या ठिकाणी फक्त ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती नाही, ती आहे प्राणामध्ये. मग ज्यावेळेला हे सूक्ष्म शरीर लोकांतराला जातं तेव्हा ते कोणाच्या साह्याने जातं? क्रियाशक्ती ही प्राणात आहे, क्रियाशक्ती ही ज्ञानेंद्रियात किंवा अंतःकरणात नाही. म्हणून अंतःकरण आणि ज्ञानेंद्रियांना घेऊन जाण्यासाठी साह्य कोणाचं पाहिजे? प्राणाचं. प्राणाची क्रियाशक्ती, प्राण त्यांना लोकांतराला नेऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला लोकांतरगमन होतं मरण समयी, त्यावेळेला हे लिंग शरीर स्थूलाचा त्याग करून कुठं जातं? लोकांतराला. पण कोणाच्या साह्याने? प्राणाच्या साह्याने. प्राणाच्या जोरावरच इंद्रियद्वारा अंतःकरणवृत्ती बाहेर घटाधिकांपर्यंत जाते. ज्यावेळेला अंतःकरणाची वृत्ती, म्हणजे वृत्ती कशाला म्हणतात? अंतःकरण के परिणाम को वृत्ती काय आहे, वृत्ती प्रभाकरात मध्ये म्हटले. तर प्राण अंतःकरणाचा काय आहे? परिणाम, आणि तो परिणाम म्हणजे त्याला म्हणतात वृत्ती. आणि ती अंतःकरणाची वृत्ती, परिणामरूप वृत्ती, ती जेव्हा घटादी पदार्थांपर्यंत जाते त्यावेळेला सुद्धा तिला काही प्राणाच्या साह्याने जाते, नाहीतर ती त्या पदार्थांचं ज्ञान सुद्धा होणार नाही. किंवा वृत्ती प्राणाच्या साह्या वाचून जाऊच शकत नाही. प्राणाच्या जोरावरच इंद्रियद्वारा अंतःकरण वृत्ती बाहेर घटाधिकांपर्यंत जाते. प्राणाच्या साह्या वाचून अंतःकरणाचे बाहेर गमन संभवत नाही. प्राणाचं साह्य नसेल तर अंतःकरण हे बाहेर, अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. याच करिता प्राण निरोधा वाचून मन निरोध होत नाही. आता या ठिकाणी योगाचं जे काही तत्व आहे ते सांगितलं की योगाचं असं योगसूत्रामध्ये, पातंजल योगसूत्रामध्ये ते सांगतात काय? योगस्तु चित्तवृत्ती निरोध. हा अंतःकरणाच्या वृत्तीला निरोध करणं याला म्हणतात योग, अशी योगाची व्याख्या आहे. मग जर वृत्ती चंचल आहे आणि त्या चंचल वृत्तीचा निरोध करायचा. खरं तर ह्या अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती 5 प्रकारची सांगितली ना. त्याच्यामध्ये कोणतं? लय, मूढ, विक्षिप्त, लीन, बरं ना. लय 5 प्रकारचे सांगितले. क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र आणि निरुद्ध, अशी 5 प्रकारची वृत्ती सांगितलेली. तर योग साधनामध्ये त्या ठिकाणी क्षिप्त म्हणजे चंचल, विक्षिप्त विशेषतेने चंचल झालेली, मूढ म्हणजे तिला कुठलाही निर्णय होत नाही अशी, किंवा एकाग्र म्हणजे एकाच विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेली, अशी कोणतीच वृत्ती चालत नाही. योगाला कोणती वृत्ती लागते? निरुद्ध. निरुद्ध म्हणजे त्या वृत्तीमध्ये एक पूर्वीचा जो विचार आहे तो येऊन गेला, म्हणजे पहिली अंतःकरण वृत्ती एखाद्या विषयाच्या आकाराची होती, तो आकार गेला, आणि दुसरा पदार्थाचा आकार त्या वृत्तीनं धारण केला नाही, असा जो वृत्ती संधिकाल आहे तो चित्ताची निरुद्ध अवस्था आहे. आणि ती निरुद्ध अवस्था ज्याला साधली त्याला योग असं म्हणतात. योगस्तु चित्तवृत्ती निरोध हा असं म्हणतात. तर चित्त काय आहे? चंचल आहे. चंचल आहे म्हणजे ते चित्त बाहेर जातं, पण बाहेर जातं कोणाच्या साह्याने? प्राणाच्या साह्याने. म्हणजे चित्ताला बल कोणाचं आहे? मनाला बल कोणाचं आहे? प्राणाचं. मन चंचल कधी होईल? प्राणाचं साह्य असेल तर. मग मनाचा निरोध करण्याची जी साधनं आहेत त्याच्यामध्ये योगाने असं सांगितलं, आपण दुसरी साधनं करतो, नामस्मरण आदी साधनं करतो, किंवा वेदांत चिंतन, कोणत्या प्रकाराने उपासना, ध्यान, हे चित्ताच्या चंचलतेला कमी करण्याची अनेक साधनं शास्त्राने सांगितली. पण योगशास्त्राचं साधन काय आहे? चित्तवृत्तीचा निरोध करणं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं? ह्या चित्ताचा सगळा व्यापार जो आहे त्या व्यापाराला कारण आहे प्राणाचं साह्य. जर समजा आपण प्राणाचाच निरोध केला तर मनाचा निरोध होतो, आणि मनाचा निरोध केला तर प्राणाचा निरोध होतो. जरी आपण मनाचा निरोध केला तर आपोआप जे मनुष्य चंचल चित्त आहे, किंवा जेव्हा त्याची कामाकार, क्रोधाकार किंवा मत्सर, द्वेष यांनी युक्त अशी वृत्ती होते, तेव्हा त्याचा श्वासोश्वास जोरात चालतो. आणि त्यावेळेला जेव्हा श्वासोश्वास जोरात चालतो त्याचा, तेवढं त्याचं चित्त जे आहे ते अधिक विक्षिप्त होतं. मनाचा निरोध केला तर प्राणाचा निरोध होतो, आणि प्राणाचा निरोध केला तर मनाचा निरोध होतो, अशी स्थिती आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये त्यांनी सांगितलं की याकरिता प्राणनिरोधा वाचून मन निरोध होत नाही. म्हणजे योगशास्त्र सांगतं तुम्ही मनाचा निरोध करण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही प्राणाचा निरोध करा, म्हणजे प्राणायाम. प्राणाला आपल्या ताब्यात आणा म्हणजे मन तुमच्या ताब्यात येईल. म्हणून या ठिकाणी सांगितलं की प्राणाच्या साह्या वाचून अंतःकरणाचे बाहेर गमन संभवत नाही. याच करिता प्राण निरोधा वाचून मन निरोध होत नाही.
प्राणसंचाराने मनाचा संचार होतो, म्हणून मनाचा निरोध रूप जो राजयोग त्याची ज्यास इच्छा असेल त्याने प्राणनिरोध रूप हठयोगाचेच अनुष्ठान करावे, असे भगवान पतंजलींनी योगशास्त्रात सांगितले आहे. आता ते म्हणतात प्राणाचा संचार झाला की मनाचा संचार, म्हणजे प्राण ज्या वेळेला कार्यकारी होईल त्यावेळेला मनही कार्यकारी होईल. प्राण जर चंचल असतील तर मनही चंचल होईल. प्राण संचाराने मनाचा संचार होतो, म्हणून मनाचा निरोध रूप जो राजयोग, म्हणजे मग काय केलं पाहिजे, मनाचा निरोध केला पाहिजे. मनाच्या निरोधाच्या साधनेविषयी साधक बाधक सर्वांगाने विचार करणारे जे शास्त्र आहे त्याला म्हणतात राजयोग. तरी हे जे राजयोग आहे, ह्या राजयोगात ज्याला प्राप्त करायची इच्छा असेल, म्हणजे राजयोगाच्या साधनाद्वारा मनाचा निरोध करायचा असं ज्याला वाटत असेल, त्याने प्रथम प्राणनिरोध रूप हठयोगाचेच अनुष्ठान करावे, असे भगवान पतंजलींनी योगशास्त्रात सांगितले आहे. तर त्या पुरुषाने काय करायचं, प्राणनिरोध त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. असं जे हठयोगाचं साधन काही येडा पिंगला कुंडलिनी जागृती किंवा ज्याला आपण म्हणतो षटचक्र, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र, सहस्रार चक्र, याच्यामध्ये आपण त्या कुंडलिनी शक्तीला कसं जागृत करायचं आणि मनाचा निरोध कसा करायचा, ह्या हठयोगाचं साधन त्यांनी करायचे. म्हणजे काय होईल, मनाचा निरोध त्याला करता येईल. हे पातंजली योगसूत्रामध्ये सांगितलेले आहे. एकंदरीत प्राणाधीन अंतःकरणाचे गमन असल्यामुळे प्राण निघाल्या वाचून स्वप्नकाली फक्त अंतःकरण व ज्ञानेंद्रिय बाहेर जाणे संभवनीय नाही. हे एवढा प्रपंच शब्द प्रपंच कशासाठी केला, तर त्यांनी सांगितलं होतं शिष्याने की स्वप्नकालामध्ये फक्त अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय या स्थूल शरीराला सोडून बाहेर जातात आणि प्राण मात्र या शरीरातच राहतात, म्हणून ते शरीर जे आहे ते अमंगल किंवा प्रेतरूप होत नाही. पण हे तुझं म्हणणं योग्य नाही. अगदी योगशास्त्राप्रमाणे जरी आपण पाहिलं तरी सुद्धा केवळ प्राण आपलं किंवा प्राणांना सोडून केवळ इंद्रिय किंवा अंतःकरण प्राणाच्या साह्या वाचून बाहेर जाऊच शकत नाही. जर ती बाहेर गेली म्हटलं तर त्यांना प्राणाचं साह्य असलंच पाहिजे. प्राण बाहेर गेला का शरीर अमंगल व्हायलाच पाहिजे, असा त्याचा अर्थ झाला. म्हणून ही जी संगती आहे का स्थूल शरीर स्थूल शरीराला सोडून सूक्ष्म शरीर बाहेर जातं आणि प्राणाच्या साह्या वाचून जातं, हे म्हणणं तुझं संयुक्तिक नाही. प्राण निघाल्या वाचून स्वप्नकाली फक्त अंतःकरण व ज्ञानेंद्रिय बाहेर जाणे संभवनीय नाही. आता अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थाशी व्यवहार करते, हे कसे आयुक्त आहे हे सांगतो. आता एक तर अंतःकरण बाहेर जाणं प्राणाच्या साह्या वाचून शक्यच नाही स्वप्नकालामध्ये. दुसरी गोष्ट अशी की तो काय म्हणतो, अंतःकरण बाहेर जातं आणि सत्य पदार्थाची म्हणजे सत्य गिरी समुद्राधिक किंवा सत्य असणाऱ्या व्यक्तीला ते पाहतं आणि पुन्हा आपल्या ठिकाणी म्हणजे पुन्हा स्थूल शरीरामध्ये येतं. तर ज्या स्वप्नकालामध्ये अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थांना पाहतं, हे म्हणणं आयुक्त म्हणजे अनुचित आहे. हे अनुभवाच्या युक्तीच्या शास्त्राच्या विरुद्ध आहे असं त्याला सांगतात. तुझं हे म्हणणं बरोबर नाही की अंतःकरण बाहेर जाऊन बाहेरच्या सत्य पदार्थांना पाहतं स्वप्न कालामध्ये. ते कसं, त्याचं खंडन सांगतात. जर स्वप्नात स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधीबरोबर व्यवहार करते असे म्हटले तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीच कळला पाहिजे आणि त्यानेही तो रात्री मला भेटला होताच आणि अमुक व्यवहार केला असे सांगितले पाहिजे. पण असे कोणीही बोलत नाही. आता एक कोणती गोष्ट जी आहे ना, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. अनुभव असला पाहिजे. तो सत्य पदार्थांना पाहतो. स्वप्नामध्ये पंचज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण बाहेर जाऊन सत्य पदार्थांना पाहतात. तुष्यंतु दुर्जन्याने समजा मानलंय तुझं, एकतर प्राणावातून ती बाहेर जाणं शक्यच नाही, पण समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे मानलं, बाहेर जातात आणि सत्य पदार्थांना पाहतात. तर समजा एखादा मनुष्य आपल्याला रात्री स्वप्नामध्ये भेटला, तरी त्याला फार गरज होती आणि त्याला 100 रुपये दिले आपण स्वप्नामध्ये, त्यांनी मागितले आणि सकाळी उठल्यानंतर आपण स्वप्नामध्ये तो सत्यच पदार्थ होता की नाही, तो व्यक्ती सत्यच होता, त्याला दिलेले 100 रुपये सत्यच होते आणि ते त्याला दिले आणि सकाळचं जर आपण त्याच्याकडे मागायला गेलो आहे की नाही, रात्री स्वप्नामध्ये मी तुला 100 रुपये दिले, आता मला गरज आहे तर माझे परत दे, तर तो काय म्हणतो, माझी तुझी भेटच झाली नाही.
मग जर स्वप्नातल्या सत्य पदार्थांना पाहिजे ती जी व्यक्ती किंवा तो जो पदार्थ आहे तर त्या संबंधी पदार्थाला ही गोष्ट कळली, संबंधी व्यक्तीला देखील ही गोष्ट कळली पाहिजे, आणि तसा तर कोणाचा अनुभव नाही. म्हणून हे जे बोलणं आहे हे अत्यंत बालिशपणाचं आहे, मूढतेचं आहे, अविवेकाचं आहे असं सांगतात. जर स्वप्नात स्थूल शरीराहून लिंग शरीर बाहेर निघून आपल्या सत्य संबंधी बरोबर व्यवहार करते असे म्हटले तर स्वप्नात जो व्यवहार होतो तो त्या संबंधीच कळला पाहिजे, आणि त्यानेही तो रात्री मला भेटला होता आणि आपण अमुक अमुक व्यवहार केला असे सांगितले पाहिजे. त्या व्यक्तीनं पण म्हटला पाहिजे, सत्यच व्यक्तीला भेटला ना, हो आपली रात्री भेट झाली आणि आपला अशा प्रकारचा व्यवहार झाला असं त्यांनी मान्य केले पाहिजे. पण असे कोणीही बोलत नाही. पण असं कुठं स्वप्नातले व्यक्ती किंवा स्वप्नातले पदार्थ पुन्हा आपल्याला त्यांचा संबंध झाला असं त्या संबंधी सांगतो किंवा संबंधीला त्याचं ज्ञान झालं असं कुठंतरी दिसतं का? कुठंच दिसणार नाही. झोपल्यावर तर मुळीच दिसणार नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंग शरीराचा जागृतीतील सत्य पदार्थाशी व्यवहार होतो हे म्हणणे युक्त नाही. याचं सर्वांचं तात्पर्य काय झालं की स्वप्नामध्ये हे लिंग शरीर जागृतीतल्या सत्य पदार्थांशी संबंध करून त्याच्याशी व्यवहार करतं हे म्हणणं पूर्णपणे अनुचित आहे. बाहेर जाऊन सत्य पदार्थ पाहतो असे म्हटले तर रात्री निजलेला पुरुष आपल्या स्थानाहून शेकडो कोस दूर असलेल्या हरिद्वारमध्ये मध्यान्ह कालाचा तप्त सूर्य, गंगेच्या पूर्वेस मंदिर, पश्चिमेस नील पर्वत पाहतो. यात मध्यरात्री माध्यान्हीचा सूर्य नाही, गंगेच्या पूर्वेस मंदिर नाही आणि पश्चिमेस नील पर्वत नाही, व अत्यल्प काळात आपल्या घरून हरिद्वारला जाणेही शक्य नाही. आता त्याचं सांगतात ते बाहेरचे पदार्थ सत्य आहेत असं जर म्हटलं आणि तुमची ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण हे किंवा सूक्ष्म शरीर हा प्रवास करतं आणि ते प्रवास करून सत्य पदार्थांना पाहतं. आळंदीमध्ये असणारा जो पुरुष आहे तो इथं झोपलेला आहे आणि अशा पुरुषांनी जेव्हा हिमालय पाहिला, गंगा पाहिली, त्या गंगेच्या पश्चिमेला नील पर्वतही पाहिला किंवा पूर्वेला गंगेच्या एक मंदिरही पाहिलं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जर सत्यच पाहतो म्हणावं तर त्याला रात्रीच्या मध्यरात्रीला स्वप्न पडतं आणि त्याला हरिद्वारला काय दिसतो? दुपारचा प्रखर असा सूर्य दिसतो. मग आता रात्रीला स्वप्न पडलं प्रखर सूर्य हरिद्वारला आहे का? तिथं नील पर्वत तरी आहे का? गंगेचा पूर्वेला मंदिर तरी आहे का? काहीच नाही. आणि असे सगळे पदार्थ त्याला त्या ठिकाणी प्रतीतीला स्वप्नामध्ये येतात. सत्य म्हणावं तर कोणतं सत्य नाही ना. आता आळंदीला मध्यरात्र आहे, हरिद्वारलाही मध्यरात्र आहे, दिसतो तिथं काय? दुपारचा सूर्य आहे की नाही. सत्य पदार्थाला पाहतो हे म्हणणं अनुभवाशी जुळतं का? नाही. यात मध्यरात्री माध्यान्हीचा सूर्य नाही, गंगेच्या पूर्वेस मंदिर नाही आणि पश्चिमेस नील पर्वतही नाही, आणि पुन्हा अत्यल्प काळात घरून हरिद्वारला जाणे शक्य नाही. ऐके नाही. जर हरिद्वारचं किलोमीटर आहे हजारो आणि अगदी स्वप्न पडतं एक क्षणामध्ये आणि तेवढ्या क्षणामध्ये त्याचं हरिद्वारला त्या ज्ञानेंद्रियांचा प्रवास होणं शक्य देखील नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंगदेहाचा सत्य पदार्थाबरोबर व्यवहार संभवनीय नाही. म्हणून स्वप्नामध्ये लिंगदेह बाहेर जातं आणि त्या सत्य पदार्थांना पाहतं हे म्हणणं उचित नाही. हे युक्तीला पटत नाही, अनुभवालाही जुळत नाही. शिवाय स्वप्नाहून जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणाच अनुभव नाही. जर स्वप्नात सत्य पदार्थ पाहिले तर जागा झाल्यावर काय म्हणायला पाहिजे की मी स्वप्नात सत्य पदार्थ पाहिले असं त्याला काय होईल? स्मरण होईल. ऐक नाही. जागृत झालं तर काय म्हणून मी स्वप्नात सत्य पदार्थ पाहिले, नंतर परत मी कुठं आलो? ह्या स्थूल शरीरामध्ये आलो असं कोणीतरी म्हणतं का? असं कोणीही म्हणत नाही. किंवा स्वप्न उलट काय तो म्हणतो स्वप्नच आहे सोडून द्या, म्हणजे स्वप्नातले पदार्थ जेवढे तेवढे मिथ्याच आहे असा अनुभव आहे. हा शब्दाने सांगतो की स्वप्नातले पदार्थ सत्य आहे आणि अनुभव कशाचा आहे? स्वप्नातल्या पदार्थ मिथ्या आहे हा त्याचा काय आहे? साक्षात अनुभव आहे. मग अनुभवाच्या विरुद्ध बोलणं हे त्याचा अनुचित आहे. अनुभवाचं कोणालाही खंडन करता येत नाही. कोणीतरी मनुष्य स्वप्नातून जागा झालेला म्हणतो का मी स्वप्नामध्ये ह्या बाहेर जाऊन माझ्या अंतःकरणवृत्तीनं बाहेरचे विषय पाहिले आणि ते सगळे विषय सत्य होते असं कोणी म्हणतं का? स्वप्नातले असणारे पुत्रपौत्रादी कोणतेही पदार्थ हे सर्व मिथ्या आहे असाच सगळ्यांचा काय आहे? अनुभव आहे. सत्य पदार्थांना पाहिलं असं कोणीही म्हणत नाही. सिद्धांत
म्हणून स्वप्नामध्ये लिंग देहाचा सत्य पदार्थाबरोबर व्यवहार संभवनीय नाही. शिवाय स्वप्नाहून जागृत अवस्थेत आल्यानंतर स्वप्नातील व्यवहार सत्य होता असा कोणाचाही अनुभव नाही. स्वप्नातून जागा झाल्यावर तो व्यवहार सत्य होता असा कोणाचा अनुभव आहे का? कोणी म्हणतं की मी तुला रात्री 100 रुपये दिले होते, ते मी तुझ्याकडे घ्यायला आलो, स्वप्नातला व्यवहार हा सत्यच असतो असं कोणी ऐकून तरी घेईल का? आणि म्हणतं का कोणी? आणि जर म्हटलं तर तो मनुष्य काय असतो? तो मनुष्य काहीतरी मनोरुग्ण असतो, आहे की नाही? त्याचा काही कोणी विचार करत नाही. सिद्धांत मतात मात्र स्वप्नातील संबंधी हरिद्वारादी क्षेत्र व व्यवहार हे काही सत्य नसून सर्व आंतरिक कल्पित आहेत. आता हे झाले, हे दुसरे जे पूर्व पक्ष आहेत त्यांनी हा पक्ष मांडला होता. पण मग आता वेदांत मतात स्वप्नाची काय संगती आहे? तुम्ही तर आमचं खंडन केलं की ते पदार्थ सत्य नाही, मग त्या स्वप्नातल्या पदार्थाची संगती, त्यांचं स्वरूप काय आहे? तर वेदांत मतात काय आहे किंवा सिद्धांत मतात काय आहे ते सांगतात. सिद्धांत मतात मात्र स्वप्नातील संबंधी हरिद्वारादी क्षेत्र व व्यवहार हे काही सत्य नसून सर्व आंतरिक कल्पित आहे. स्वप्नामधले जेवढे पदार्थ आहेत त्या ठिकाणी आलेला माध्यान्हीचा सूर्य असो, हरिद्वार, गंगेचं पूर्वेला असणारं मंदिर, पश्चिमेला असणारा नील पर्वत, हे सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी सिद्धांत मतात कशा आहेत? स्वप्नामध्ये दिसणाऱ्या सर्व पदार्थ हे सत्य नसून ते मिथ्याच आहेत. मग कुठे येते? तर ते म्हणतात आंतरिक कल्पित आहेत. ते आंतरिक म्हणजे या देहामध्येच त्यांची काय झालेली कल्पना झालेली आहे. देहाच्या आतच ते पर्वत वगैरे बाहेर कुठं नाही, आपल्या आतमध्येच आंतरिक कल्पित आहेत. म्हणजे आतमध्येच त्यांची कल्पना झालेली आहे. तिथंच आतमध्ये काय ते नील पर्वत, गंगा, हरिद्वार हे आतमध्येच उत्पन्न झाले आणि आतमध्येच इंद्रिये उत्पन्न झाली. आतमध्येच दुसरा त्याला पाहणारा प्रमाताही उत्पन्न झाला आणि त्याने हे सर्व व्यवहार त्याच्या ठिकाणी घडला. आता त्याचं स्पष्टीकरण पुढे येणारच आहे. हे पदार्थ सत्य नसून त्या ठिकाणी दुपारचा सूर्य खरा नाही, नील पर्वत खरा नाही, गंगा खरी नाही, काहीच खरं नाही. ते सर्व काही फक्त आंतरिक कल्पित आहे. आता त्याच्यावर तो शिष्य विचारतो. शिष्य म्हणतो, जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत हे समजले. पण आपण म्हणता की हे सर्व आंतरिक कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही. शिवाय हे आंतरिक कल्पित आहे यास प्रमाण तरी काय हे सर्व मला समजून सांगा. आता शिष्याच्या शंकेचे दोन कारणं जी सांगितली होती आणि ज्या दोन कारणांनी हे स्वप्नातले पदार्थ सत्य म्हणत होता, तर ह्या शंकाचं त्याचं समाधान झालं. म्हणजे आपली चूक त्याच्या लक्षात आली. स्वप्नात त्या पदार्थांना स्मृती ज्ञानही म्हणता येत नाही आणि स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीर स्थूल शरीराला बाहेर जाऊन जागृतीतल्या सत्य पदार्थांना पाहतं हेही म्हणणं बरोबर नाही. असं ही गोष्ट त्याला पटली. परंतु तो म्हणतो की सिद्धांताचं मत काय आहे? तर सिद्धांतांनी एकच विधान केलं की हे सर्व पदार्थ आंतरिक कल्पित आहेत. तेव्हा तो म्हणतो की माझी चूक माझ्या लक्षात आली, पण तुम्ही केलेलं जे स्पष्टीकरण आहे का हे सर्व आंतरिक कल्पित आहे याचा मला बरोबर बोध झाला नाही. आणि हे पदार्थ सत्य नसून ते आंतरिक, माझं म्हणण्याचं तुम्ही खंडन केलं. कशाने? श्रुती, युक्ती आणि अनुभव प्रमाणाच्या द्वारा तुम्ही खंडन केलं. परंतु आता तुमचं म्हणणं जे आंतरिक कल्पित आहेत याला तरी काही प्रमाण आहे का? म्हणजे हे श्रुती, युक्ती किंवा अनुभवाने तुम्ही सिद्ध करू शकता का? माझ्या म्हणण्याचं खंडन केलं आहे की नाही? परंतु माझ्या म्हणण्याचं खंडन करून एवढ्यावर थांबून चालणार नाही. तुम्ही स्पष्टीकरण केलं पाहिजे. माझं चुकलं तर बरोबर काय आहे तुम्ही सांगा. ते म्हणतात वस्तुस्थिती अशी की स्वप्नातले पदार्थ जे आहे ते आंतरिक कल्पित आहे. आंतरिक कल्पित या शब्दाची शक्ती मला कळली नाही. आंतरिक कल्पित म्हणजे काय? बरं, आंतरिक कल्पित आहे याचं स्पष्टीकरण तुम्ही केलं, परंतु खरोखरच हे पदार्थ आंतरिक कल्पित आहे आणि हे सत्य नाहीत याच्यासाठी काही तुमच्याजवळ प्रमाण आहे का? तर तो म्हणतो जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत हे समजले. पण आपण म्हणता की हे सर्व आंतरिक कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही. शिवाय हे आंतरिक कल्पित आहेत यास प्रमाण तरी काय हे सर्व मला समजून सांगा असं तो शिष्य म्हणतो. आता स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी.
आता त्यांनी शंका केली होती की स्वप्नस्थ पदार्थ आंतरिक कल्पित आहेत म्हणजे काय आणि त्याला प्रमाण काय, अशी त्यांनी जी शंका विचारली तर त्याचं स्पष्टीकरण श्री गुरु करतात. स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित कसे आहे? श्री गुरु म्हणतात, स्वप्नस्थ पदार्थाची कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले आहे. मांडुक्योपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाही. रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. स्वप्नस्थ पदार्थ पर्वतादिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? प्रत्यक्ष ज्ञानास्तर इंद्रियद्वारा अंतःकरण वृत्तीचा पदार्थाशी संबंध असावा लागतो. याकरिता पर्वतादी विषय आणि त्यांच्या ज्ञानाचे साधन इंद्रिये किंवा अंतःकरण ही सर्व शरीराच्या आतच उत्पन्न होतात असे मानणे आवश्यक आहे. आता स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित कसे याविषयी आपल्या त्यांनी सांगितलं प्रमाण काय. पहिलं प्रमाण सांगतात श्रुती प्रमाण, ऐके नाही, नंतर मग युक्ती सांगायची आणि नंतर आपला अनुभव सांगायचा. कोणतीही प्रतिज्ञा केली तर नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी. केवळ आम्ही म्हणतो म्हणून बाबा वाक्यम प्रमाणम असं ऐकायला कोणत्याही दार्शनिक चिंतनातले लोक तयार नाही. त्या कोणती गोष्ट त्याला श्रुती प्रमाण आहे का, नंतर तुम्ही इतर प्रमाणांचं साह्य घ्या, युक्ती उदाहरणं द्या त्याला आणि नंतर तुमचा स्वतःचा अनुभव. तर ह्या तिन्ही गोष्टी जर जुळल्या तरच ते प्रमाणभूत मानलं जातं. तसं आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुमच्या म्हणण्याला सर्व पदार्थ आंतरिक कल्पित आहेत, याला प्रमाण काय? तर त्याविषयी सांगतात की वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, स्वप्नस्थ पदार्थांची श्रीगुरु सांगतात स्वप्नस्थ पदार्थांची कंठगत पुरितत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले आहे. तर वेदामध्ये योगशास्त्राच्या दृष्टीने विचार केला की शरीरामध्ये हा जो कंठ भाग आहे, कंठामध्ये पुरितत नावाची नाडी, त्या पुरितत नाडीचं प्रमाण सांगितलं केसाचा 100वा हिस्सा आणि त्या पुरितत नाडीमध्ये हे स्वप्न पडतं असं सांगितलेलं आहे. म्हणजे आता स्वप्न कुठे आतमध्येच आहे की नाही, स्वप्नामध्ये जी कंठगत असणारी पुरितत नावाची नाडी, त्या नाडीमध्ये हे सगळे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात किंवा दिसतात. कंठगत पुरितत नाडीमध्ये स्वप्नस्थ पदार्थांची उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले आहे. मांडुक्योपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. दुसरं उपनिषद आहे मांडुक्य उपनिषद, एकदम छोटंसं उपनिषद आहे, मला वाटतं किती 19 मंत्र आहे त्याच्यामध्ये. पण त्या मंत्र हे त्यांनी दिलं की सर्व जरी उपनिषदांचं अध्ययन करता आलं नाही, केवळ मांडुक्य उपनिषदाचं अध्ययन केलं तरी सर्व उपनिषदांचं अध्ययन झाल्यासारखं आहे. इतकं महत्त्वाचं उपनिषद आहे. आणि त्या मांडुक्य उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वप्नामध्ये हे जागृतीतले जे पदार्थ आहेत ना, ते जागृत पदार्थ स्वप्नामध्ये जे पदार्थ दिसतात त्याच्यामध्ये एकही जागृतीतला पदार्थ आपल्याला दिसत नाही. म्हणजे स्वप्नामध्ये जागृतीतल्या पदार्थाची प्रतीती होत नाही असं वेदामध्ये सांगितलेले. मग त्या ठिकाणी असणारे रथ, रथाचे असणारे रस्ते, रथाचा सारथी हे सगळे नवीनच उत्पन्न होऊन स्वप्नामध्ये दिसतात. जागृतीतले पदार्थ, रथ किंवा जागृतीतला रस्ता, जागृतीतला रथ संचालक हे काही त्या ठिकाणी नसतात, नवीन उत्पन्न होतात असं कोणी सांगितलेलं आहे वेदाने, श्रुती मांडुक्य उपनिषदामध्ये. म्हणजे मांडुक्य उपनिषद हा काय, वेदांत उपनिषद हा वेदाच्याच अंतर्गत भाग आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाहीत. रथमार्गादी सर्व पदार्थ नवीन उत्पन्न होतात. स्वप्नस्थ पर्वतादिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? अजून एक त्याला, आता ही झाली श्रुती. आता युक्तीनं सांगतात. युक्तीनं असं सांगतात, समजा तुम्ही जर म्हटले स्वप्नातले पदार्थ नवीन उत्पन्न होत नाही, ऐक ना, पहिली तर श्रुतीने सांगितलं की नवीनच उत्पन्न होतात, पण आता तुम्ही म्हटले की नाही होत असं मानलं तर काय अडचण येते ते सांगतात. आता ही काय झाली युक्ती, की स्वप्नस्थ पर्वतादिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? आता आपण कालच पाहिलं प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष आणि अभिज्ञा प्रत्यक्ष. म्हणजे स्वप्नामध्ये जे पदार्थ, स्वप्नामध्ये आपल्याला हत्ती दिसतो, त्या हत्तीचं कोणतं ज्ञान होतं आपल्याला? स्मृती ज्ञान आहे का? नाही, त्याचं कालच आपण खंडन केलं. म्हणजे जागृतीतल्या हत्तीची स्वप्नामध्ये स्मृती झाली असं म्हणता येईल का? नाही, बरोबर ना. आता तुम्ही तर म्हणता स्वप्नामध्ये त्या पदार्थांची उत्पत्ती झाली नाही, मानली नाही, नवीन उत्पत्ती मानली नाही समजा, तर काय होतं
की स्वप्नामध्ये आपल्याला समोर पदार्थ दिसतो, समोर हास्यादिक पदार्थ दिसतात, म्हणजे त्यांचं जे ज्ञान होतं ते कोणतं ज्ञान आहे? प्रत्यक्ष ज्ञान आहे. आणि प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं म्हटलं ते स्मृती ज्ञान तर नाही. आणि प्रत्यक्ष ज्ञान जर व्हायचं म्हटलं तर इंद्रियाचा आपलं वृत्तीचा इंद्रियांच्या द्वारा त्या विषयाशी संबंध होतो की नाही, आणि झाल्याशिवाय प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. आत्मा मनसा संयुज्यते मना इंद्रियेन इंद्रियमार्थेन तज ज्ञानम तत्प्रत्यक्षम. ऐक नाही, त्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष असं म्हणतात. जरी कोणाला झोप येत असली तर थोडं जास्त सावध होऊन बसायचं, आणि नाही झालं तर आपल्या तोंडात मारून घ्यायची स्वतः, म्हणजे एकदम सगळ्यांची पण जाईल आणि त्याची पण जाईल. आहे की नाही? ज्याला येते त्याची थोडं देवाकडे नाही तर प्रार्थना तरी करायची कळवळ्याने, किंवा मी इतका दूर आलो बसलो तर मला झोप येऊ नये, देवा तू मला सहाय्य कर, अशी प्रार्थना केली तरी झोप जाते. दुसरं अखंडानंद सरस्वतीने सांगितलं की वक्त्याच्या तोंडाकडे सारखं पाहायचं, दुसरीकडे कुठंच लक्ष द्यायचं नाही. असं जर जरा वेळ केलं, त्यांनी उपाय सांगितलेला आहे, तर त्याची झोप जाते. आणि हा विषय असा आहे की जर आपण थोडा वेळ जर झोपलं किंवा थोडा वेळ लक्ष केंद्रित केलं नाही तर आपल्या लक्षात येत नाही, मागचं पुढचं अनुसंधान राहत नाही. म्हणून रात्रीचं लवकर झोपायचं आणि उशिरा उठायचं वाटलं तर. दुपारी पण झोपायचं, पण पाठाच्या वेळेत नाही झोपायचं. नाहीतर त्यावेळेला झोपलं नाही आपण आणि मग इथंच झोप आली नेमकी, तर मग आपल्याला विषय कळत नाही. काही लोकांना म्हणतो ते म्हणे एखाद दोन झोपले, पण कोणीच झोपू नाही. ऐका नाही, एखादा आम्ही काय ते म्हणे तुम्ही झोपेचं वारंवार म्हणता, आम्ही कुठं झोपतो? कोणीतरी झोपत असेल, कोणीतरी का झोपावं? ऐका नाही, कोणीच झोपू नये, सगळ्यांनी सावध ऐकावं. स्वप्नस्थ पर्वतादिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? स्वप्नातले जे पदार्थ आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष दिसतात की नाही? मग जर ते पदार्थ तिथं जागृतीतले पदार्थ तर तिथे नाही आणि नवीनही उत्पन्न झाले नाही, असं जर तुम्ही म्हणाल, जो पदार्थ उत्पन्नच नाही, समोर सन्मुखच नाही, त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होईल का? नाही. आणि प्रत्यक्ष ज्ञान होतं का नाही स्वप्नामध्ये? त्या पदार्थाचा वृत्तीचा त्या पदार्थांशी संबंध होतो का नाही? आणि वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होतं त्याला कोणतं म्हणतात? प्रत्यक्ष ज्ञान होतात. आणि प्रत्यक्ष ज्ञान तर स्वप्नामध्ये होतं. जर पदार्थच उत्पन्न झाला नाही, असं नवीन पदार्थाची उत्पत्ती मानली नाही, तर त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होईल का? होणार नाही. आणि होतं तर खरं. अर्थात मानणं काय भाग आहे? त्या स्वप्नामध्ये तो पदार्थ नवीनच उत्पन्न झाला, तो जागृतीतल्या सत्य पदार्थाशी संबंध नाही, ते ज्ञान स्मृती ज्ञान नाही, प्रत्यक्ष ज्ञान आहे. पण प्रत्यक्ष ज्ञान आहे म्हणजे याच्यात ज्या पदार्थाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे त्या पदार्थाशी वृत्तीचा ज्या अर्थी संबंध होतो त्या अर्थी तो पदार्थ काय नवीनच आता उत्पन्न झालेला आहे. स्वप्नातला पदार्थ नवीन उत्पन्न होतो असंच मानणं युक्तीनं देखील भाग आहे. नाही तर त्याला अन्यथा अनुपपत्ती म्हणतात. जर मानलं नाही तर प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही, आणि ज्या अर्थी प्रत्यक्ष ज्ञान होतं त्या अर्थी मानणं भाग आहे. स्वप्नस्थ पर्वतादिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे? प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियद्वारा अंतःकरणवृत्तीचा पदार्थाशी संबंध असावा लागतो. प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असलं तर अंतःकरण वृत्तीचा इंद्रियाच्या द्वारा त्या पदार्थाशी संबंध असला तरच प्रत्यक्ष ज्ञान होतं. याकरिता पर्वतादी विषय आणि त्याच्या ज्ञानाचे साधन इंद्रिय किंवा अंतःकरण ही सर्व शरीराच्या आतच उत्पन्न होतात असे मानणे अवश्य आहे. मग याचा अर्थ प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असेल तर इंद्रियद्वारा अंतःकरण वृत्तीचा संबंध पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञान होतं याचा अर्थ ते पदार्थ, बरोबर आहे ना, त्या पदार्थांचं ज्ञान करून घेणारी इंद्रिये आहे की नाही, आणि त्याचा असणारा जो ज्ञाता, हे सर्वच्या सर्व पदार्थ एकदमच उत्पन्न होतात, स्वप्नामध्ये नवीनच उत्पन्न होतात असंच मानणं भाग आहे का? दुसरा काही पर्याय आहे? त्या ठिकाणी जो तुम्हाला पर्वताधिक प्रतीतीला आले तर पर्वतही उत्पन्न झाले, पर्वताला पाहणारी तुमची जी नेत्रादी इंद्रिय तेही त्या ठिकाणी उत्पन्न झाले, आणि ते नेत्रादी इंद्रिय ज्याची उपाधी असा जो प्रमाता किंवा ज्ञाता तोही त्या ठिकाणी नवीनच उत्पन्न झाला. म्हणजे सगळी त्रिपुटी ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय स्वप्नामध्ये ही सर्व त्रिपुटी नवीन उत्पन्न होते असंच मानणं भाग आहे. आणि यालाच काय म्हणायचं? हे सर्वच पदार्थ अंतरी कल्पित आहेत असा त्याचा अर्थ. ठीक आहे ना? म्हणजे तिथं पर्वतादी विषय नवीन उत्पन्न झाले का त्या विषयाचं ज्ञान करणारी ज्ञानेंद्रियाची साधनं देखील उत्पन्न झाली?
का त्याला जाणणारं अंतःकरण देखील उत्पन्न झालं. हे सगळं ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, ते विषय, ही सर्वच्या सर्व त्रिपुटी काय झाली, ती नवीन उत्पन्न झाली. आणि अशी जी नवीन उत्पन्न झाली ती कुठं झाली, या देहाच्या आतच का बाहेर होते ते पदार्थ? कुठं बाहेर, कुठं आतल्या आतच. ज्ञानेंद्रिय, अंतःकरण आणि पर्वतादी विषय हे सगळे आतल्या आतच उत्पन्न झाले, नवीन उत्पन्न झाले, असंच मानणं भाग आहे, अवश्य आहे, असं सांगतात. आता हे ऐकल्यानंतर म्हणजे हे स्पष्टीकरण कशात झालं? स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित आहेत म्हणजे काय, याचं स्पष्टीकरण झालं. आता दुसरं काय सांगतात ते, की याला प्रमाण काय असं म्हणतील तर याला प्रमाण काय हे पण याच्यामध्ये सांगितलं. प्रमाण काय, त्याला श्रुती प्रमाण आहे, युक्तीनं आहे आणि अनुभव देखील आहे. ऐके नाही ते आता अनुभव कसा आहे, ते स्वप्नातले पदार्थ जर ते कल्पित नसतील, ऐके नाही नवीन कल्पित नसतील तर ते पदार्थ अगोदर होते का, जागृती झाल्यावर राहतात का, मधल्या काळात दिसल्याशिवाय राहिले नाही. परंतु ते पदार्थ मात्र जागृतीमध्ये सिद्ध झाले नाही, ऐके नाही. म्हणून असे पदार्थ तिथे दिसले म्हणजे केव्हा, कुठून उत्पन्न झाले, दिसले तेव्हाच उत्पन्न झाले. त्याला काय म्हणतात, दृष्टी सृष्टीवाद. पाठीमागे आपलं थोडं चिंतन झालंय, आता पुन्हा येणार ते 6व्या तरंगामध्ये. तर या ठिकाणी ज्ञानकालीच पदार्थ उत्पन्न होतो, तो पदार्थ अगोदर नसतो. पदार्थात ज्ञान आणि पदार्थ हे समकालात युगपत उत्पन्न होतात. युगपत उत्पत्ती आणि युगपत ज्ञान, नाश ज्ञानाबरोबर पदार्थ, ज्ञान गेलं का पदार्थ गेला, ज्ञान झालं की पदार्थ उत्पन्न झाला. याला कोणता वाद म्हणतात, दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात. आता शिष्य म्हणतो, स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत, त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मानणे योग्य आहे, परंतु इंद्रिये, अंतःकरण आणि प्रमाता याची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराचे आत आहेतच. आता त्या ह्यांनी दुसरं आतापर्यंत त्यांनी जे काही श्रवण केले त्याच्याद्वारा हा शिष्य आता आणखी शंका विचारतो. आता काय तो म्हणतो, गुरुजी तर आपल्याला काही बोलू देत नाही, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये याला म्हणतात छिद्रान्वेषण, कुठंतरी थोडासा सदोषता दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं मत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये तो काय म्हणतो, स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. स्वप्नातले पदार्थ जे स्वप्नामध्ये आपल्याला गिरी समुद्राधिक हे सर्वच्या सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य याचा अर्थ साक्षी त्यांचं प्रकाशन करतो. साक्षी प्रकाशन करतो याचा अर्थ साक्षी साक्षात प्रकाशन करीत नाही. तो साक्षी जेव्हा प्रकाशन करतो त्याला प्रकाशनासाठी काय लागतं, अंतःकरण वृत्ती किंवा अविद्या वृत्ती लागते. मग स्वप्नातले पदार्थ साक्षी भाष्य याचाच अर्थ काय, स्वप्नस्थ पदार्थ किंवा जे भ्रमातले पदार्थ आहे, रज्जूवर सर्प, शुक्तीवर रजत, स्थानूवर पुरुष, हे सगळे पदार्थांचं ज्ञान कोणाला होतं, साक्षीला, पण अविद्यावृत्तीद्वारा. आणि जागृतीमध्ये जेव्हा आपल्याला घटपटादी पदार्थांचं ज्ञान होतं त्याला ते ज्ञान कोणाला होतं, साक्षीलाच होतं. परंतु साक्षी त्यांचं ज्ञान कशाच्या द्वारा करतो, अंतःकरण वृत्तीच्या द्वारा करतो. मग भ्रमस्थलातले पदार्थ किंवा स्वप्नातले पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत, आहे की नाही. जागृतीतले जे घटपटादी पदार्थ आहेत तर ते पदार्थ काय आहेत, प्रमातृ भाष्य आहेत किंवा अंतःकरणाने त्यांचं ज्ञान होतं. साक्षीला अंतःकरण वृत्तीद्वारा ज्ञान होतं, त्याला म्हणतात प्रमातृ भाष्य. एक आहे साक्षी भाष्य, म्हणजे ज्याचं प्रमात्याला अंतःकरण वृत्तीच्या द्वारा जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्याला काय म्हणतात, प्रमातृ भाष्य असं म्हणतात. तर तो म्हणतो, आता मला ही गोष्ट चांगली लक्षात आली, हे जे स्वप्नामध्ये असणारे जे पदार्थ आहे, कोणते पर्वताधिक पदार्थ, हे नवीनच उत्पन्न होतात असंच मानलं पाहिजे. कारण त्याला प्रमाण कोण आहे, श्रुती आहे, युक्ती आहे आणि जीवाचा अनुभव आहे, आहे की नाही. जागृत राहिले होते पर्वताधिक सत्य असले तर राहतात का, नाही. बरं बाहेर गेलं तर संबंधित पदार्थ आमची तुमची भेट असं सांगतात का, नाही. याचाच अर्थ त्या पदार्थांची सत्ता कोणती, प्रतिती मात्र. प्रतिती मात्र म्हणजे जेव्हा स्वप्न पडतं तेवढीच त्याची सत्ता आहे, एरवी त्याची सत्ता नाही, असाच त्याचा अर्थ होतो. म्हणून तो म्हणतो की शुक्तीवर भासणारं रजत हे जसं साक्षी भाष्य आहे की नाही, अविद्यावृत्तीद्वारा साक्षी त्याचं प्रकाशन करतो. स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत, त्यांच्या ज्ञानाकरता इंद्रियांचा व अंतःकरणाचा उपयोग नाही. म्हणून बरोबर आहे ना, बरोबर आहे. स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत, त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. स्वप्न पदार्थ कसे साक्षी भाष्य आणि त्यांचं ज्ञान कोण होतं, अंतःकरण आपलं अविद्या वृत्तीद्वारा साक्षीच त्यांना जाणतो, कारण ते साक्षी भाष्य आहेत. मग तिथं अंतःकरण किंवा ज्ञानेंद्रियाचा उपयोग आहे का, काही स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान करून घेण्यासाठी अंतःकरणाचाही उपयोग नाही आणि इंद्रियांचा ज्ञानेंद्रियांचाही उपयोग
नाही, कारण साक्षी त्यांचं प्रकाशन करतो अविद्या वृत्तीद्वारा. बरोबर ना. स्वप्न पदार्थ हा ज्ञानाकरिता इंद्रियाचा किंवा अंतकरणाचा उपयोग नाही, म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थांची उत्पत्ती मानणे योग्य आहे. स्वप्नामध्ये हे जे पर्वतादी पदार्थ हे नवीनच उत्पन्न होतात हे मानणं योग्य आहे. परंतु स्वप्नामध्ये समजा अंतकरण उत्पन्न होतं, तुम्ही काय सांगितलं, अंतकरणही उत्पन्न होतं आणि पुन्हा इंद्रियही उत्पन्न होतात आणि पर्वतादी उत्पन्न होतात. पर्वतादिकांची उत्पत्ती मानणं योग्य आहे, परंतु अंतकरण आणि इंद्रिय स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतात हे मानण्याची गरज नाही. कारण काय, त्या पदार्थाचं साक्षी अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशन करतो, तिथं इंद्रिय आणि अंतकरण मानण्याची गरज नाही. आणखी सांगतो, परंतु इंद्रिय व अंतकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराचे आतच आहे. तर तिथं बरोबर आहे, पर्वताधिक पदार्थ शरीराच्या आत नव्हते, ते नवीन उत्पन्न झाले हे मानलं पाहिजे. पण इंद्रिय किंवा अंतकरण किंवा प्रमाता ही काय उत्पन्न झाली मानण्याची गरज नाही. एक तर असं आहे की तिथं त्याच्या ज्ञानात ती सगळी काय आहेत, साक्षी भाष्य. त्या साक्षी भाष्य असल्यामुळे तिथं अंतकरण आणि इंद्रियांची गरजही नाही. परंतु अंतकरण आणि इंद्रियाची गरज मानली तर अंतकरण आणि इंद्रिय किंवा प्रमाता ही नवीन उत्पन्न झाली पाहिजे असं काही नाही. कारण आतमध्ये उत्पन्न होतात, तिथं प्रमाता आहेत, तिथं अंतकरणही आहेत आणि ही ज्ञानेंद्रियादी सामग्री सुद्धा तिथंच आहे. ती नवीन कशाला उत्पन्न होतात, ती तिथं आहेतच अगोदर. मानायचीच झाली उत्पत्ती तर कशाची माना, फक्त पर्वतादिकांची उत्पत्ती माना, पदार्थांची उत्पत्ती माना. अंतकरण, इंद्रिय आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानण्याची आवश्यकताच नाही असं माझ्या अल्पबुद्धीला वाटतं. म्हणजे अल्पबुद्धीला म्हणजे त्याला असा अभिमान आहे का माझी बुद्धी अत्यंत तीव्र आणि सूक्ष्म आहे असं म्हणून तो म्हणतो. आणि खरोखरच याची बुद्धी तीव्र आहे म्हणूनच हा शंका करतो. याच्या शंका सुद्धा आपल्या लवकर लक्षात येत नाहीत, आहे की नाही. त्याचा अर्थ हा तीव्र बुद्धिवान शिष्य आहे. तो म्हणतो स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत, त्यांच्या ज्ञानाकरिता इंद्रियांचा किंवा अंतकरणाचा उपयोग नाही. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थांची उत्पत्ती मानणे योग्य आहे, परंतु इंद्रिय, अंतकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराचे आत आहेतच. शरीराच्या आतच आहे, पुन्हा नवीन मानण्याची काय गरज आहे त्यांची उत्पत्ती. आता श्रीगुरु ह्या शिष्याला उत्तर देतात, थोडं मोठे उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.